पुण्यातील मुंढवा शासकीय जमीन विक्री व्यवहार प्रकरण आरोपी शीतल तेजवानीचा ताबा आता बावधन पोलिसांकडे सोपवण्यात येतोय। येरवडा कारागृहातून तेजवानीला ताब्यात घेतलं गेलंय। वैद्यकीय तपासानंतर आता पौड कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुण्यातील मुंढवा शासकीय जमीन विक्री व्यवहार प्रकरण आरोपी शीतल तेजवानीचा ताबा बावधन पोलिसांकडे। येरवडा कारागृहातून तेजवानीला आता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती। वैद्यकीय तपासानंतर आता पौड कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकल्याचा आरोप आहे। चंद्रपूरच्या नागभीडमधील तालुक्यातील हा प्रकार सावकाराच्या सल्ल्यामुळे 8 लाखात किडनी विकल्याचा आरोप करण्यात येत आहे। मीच तो प्रकरण काढलेला होता। त्या पोराला परदेशात जावं लागलं। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण, नाहीतर त्याचा जीवच गेला असेल। तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे, रामोपुरीचा, आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं। सर्वकष चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं। चंद्रपुरामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली घटना जर सत्य असेल तर अत्यंत धक्कादायक आहे। रोशन कुडे या शेतकऱ्याला 1 लाख रुपये कर्जाच्या बदल्यामध्ये 74 लाख रुपये कर्ज भागवून सुद्धा ते कर्ज फिटत नसेल, त्यासाठी त्याला किडनी विकावी लागत असेल, किडनी काढली गेली, त्याची किंमत 8 लाख रुपये लावली गेली असं तक्रारदाराचं म्हणणं आहे। अशा घटना घडत असताना, खुलेआम दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या किडन्या विकल्या जात असताना सरकार काय करायला लागलं, गृहखातं काय करायला लागलं? मला वाटतं की ह्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।